नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी करणार आहे बेबी वेलकम करायची डेकोरेशन. आमच्या घरात नाही, आमच्या जाऊबाईच्या घरात. ते जे माझे आधीचे व्हिडिओज जे बघितले ना, त्यांना माहिती असणार की मी आमचं 2 जाऊबाईंचं मी बेबी शॉवर केलं होतं. त्याच्यामध्ये एकटीचा डिलेवरी झालेला आहे. मी सांगायचं विसरलेलो, मी 2 वेळा हॉस्पिटलला गेलो, बट व्हिडिओ करायची लक्षात नाही. बट आता त्यांनी आज येणार आहेत, म्हणून आम्ही त्यांचं वेलकमसाठी थोडंफार डेकोरेशन करणार आहे. मग चला बघूया. मी त्यांच्याकडनं मागून घेतलेलो थोडंसं हे मारीगोल्ड फ्लावर, मारीगोल्ड ना, झेंडूचे फ्लावर मागवून घेतलेलो, ते पण मिक्स. हे एक अर्धा किलो आहेत. आणि हे मी हे फुल ना, हे पण झेंडूमध्येच ते एक प्रकार आहे. हे खूप कलर चांगला आहे, म्हणजे ऑरेंज, येलो आणि रेड असं मिक्स आहे. म्हणून मी हे जस्ट हार्ट, छोटासा हार्ट करण्यासाठी हे यूज करणार आहे मी. मग चला कट करूया आता. ते मी सगळं फुलं कट करायला चालू केलं. ते पकड्या सोडून ते डेकोरेशन करतात, ते चांगलं वाटत नाही. आणि ते फुलं पण वेस्ट, पकड्या पण वेस्ट, सगळंच वेस्ट. मग मी कट करायला चालू केलं. मला हेल्प करायला आले माझं जाऊबाई पूजा, आणि माझं नाव पण पूजा. फ्लावर्स कट करून झालेला आहे. त्यांनी 1पर्यंत येतात म्हटलेले, बट त्यांनी अजून टाईम होणार आहे म्हणे. ते 3-3:30पर्यंत येणार आहे त्यांनी. मग ह्याचं नेक्स्ट मी करणार आहे काय, पाणी मारतो रांगोळी घालायला. खूप वारा आहे, मग तसंच रांगोळी घातले तर ते उडून जाते. मग जरासं पाणी मारून घातले तर ते जरासं बसते, म्हणून ते नंतर मी पाणी मारून रांगोळी घालतो. नंतर आत फ्लावरचं डेकोरेशन करतो. रूमचं वगैरे डेकोरेशन होते. ठीक आहे. मग त्यांनी तिकडनं निघताना मला फोन केली की आता आम्ही निघणार आहे. मग माझ्याकडे टाईम भरपूर कमी होतं, म्हणून मी लवकर त्यांच्या घरात येऊन सांगितलं की त्यांनी येणार आहेत लवकर. मग आजींना सांगितलं थोडंसं मला झाडू मारून द्या. मी पाणी मारून मी रांगोळी काढायला चालू करतो. काय की जरा पण टाईम नाही आहे. त्यांनी यालेत, ऑलरेडी सुटलेत हॉस्पिटलमधनं, असं फोन आलं आहे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी झाडू मारून दिले, मी पाणी मारलो. पाणी मारल्यावर मी रांगोळी काढायला सुरू केलो. आणि जाऊबाईंना बोलून घेतलो, दोघांना पण. त्यांनी दोघं मी जे व्हाईट रांगोळी काढून दिलो त्याच्यामध्ये कलर भरत होते. त्यांनी तिकडं भरत होते, मी इकडं काढत होतो. आणि इकडं काढलो आणि इकडं, आणि परत त्यांनी कलर्स भरायला आले रांगोळीमध्ये. आणि असंच आम्ही कधी पण मिळून, आम्ही आहे 5 जण, आणि त्याच्यामध्ये 2 लोक प्रेग्नंट आहेत, आणि आहे आता आम्ही 3 लोक. आणि जे पण असू दे ना, आम्ही तिघं मिळून, असं काय पण असू देत फंक्शन वगैरे, आम्ही सगळे मिळून करते. आणि आम्हाला हे खूप चांगलं वाटते. त्याच्यानंतर मी सगळ्याकडं बॉर्डर करून घेतलो. बॉर्डर झाल्यानंतर जे मी फुलं कट केलं होतं ना, ते एंट्रीला आणि देवाघरपर्यंत आणि बेडरूमपर्यंत थोडंसं एंट्री, त्यांनी जे यायचे पात असते ना, त्याच्यामध्ये थोडंसं फुलं घालून घेतलो. जास्त पण वेस्ट करायचं नाही, काय की वेस्टच ना, ते उगाच ते पायात येतात. ते ऑलरेडी त्यांचं एकदा झालं आहे एंट्री. आणि आता मी म्हटलेलं थोडंसं फुलं घालूया, जास्त पण असं काय म्हणतात ते, जत्रा नको. मग एकदम भारी रांगोळी झालं आमचं, डेकोरेशन पण आजचं झालेलं. आणि जे आम्हाला करायचं होतं सिम्पल, त्यांना पाहिजे होतं की सिम्पल आणि सोबर करा, जास्त हे नको, डेकोरेशन नको म्हणून सांगितलेले. आणि बलून्सला पण आम्ही नको म्हटलेलो, काय की ते बलून्स वगैरे फुटले ना, मुलं रडत उठते ना, ते छोटं आहे अजून बाळ, म्हणून आम्ही बलून्सला नाहीच म्हणून सांगितलेले. आणि हे जे डेकोरेशन तुम्ही बघत आहे ना, इट्स अ बॉय वेलकम बेबी बॉय, हे ऑलरेडी त्यांच्या पप्पांनी रात्रीच करून ठेवलेले डेकोरेशन. मग आम्हाला थोडंसं काम कमी करून दिलेले त्यांनी.
फायनली डेकोरेशन झालेलं आहे. आता फक्त एंट्रीचं वाट बघत आहे आम्ही. याले तरी मी रोडवरती थांबलोय त्यांचं वाट बघत पण आणि व्हिडिओ करायला पण हेच मेन इम्पॉर्टंट असं मोमेंट्स असतात. आधीच्या टायमाला हे फोन वगैरे नव्हतं म्हणून कोणी कॅप्चर करत नव्हते, बट आता मी करणार आहे असं. माझं बोलणं चालूच होतं तोपर्यंत त्यांनी कार घेऊन आलेच आणि त्यांचं एंट्री करायला आणि मी पळलो आणि व्हिडिओ शूट करायचं पण होतं. मग त्यांनी आले आणि त्यांनी सांगतच येत होते की खूप छान रंगोली झाले, खूप छान कलर्स भरलेत म्हणून. आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे आई आहे ना, त्यांनी त्यांचं हळद कुंकुम लावून त्यांना आरती करून आत घेतले आणि आम्ही टेप बांधलेलो ते मुलगा आत वेलकमसाठी आल्यावर. तरी हे कुंकुमचं पाणी आम्ही हे काढतोच, दोन्ही पण मुलंच, ते मुलांचं दोघांना पण आम्ही केलो आहे. त्याच्यानंतर त्यांनी आले देवाघरला, आधी देवाचे आशीर्वाद घ्यायला. नंतर त्यांनी गेले त्यांचं बेडरूममध्ये आणि बघितले की त्यांनी डेकोरेशन बघत होते की खूप चांगलं झालं, खूप चांगलं झालं. आणि ते आधी ते वाचले त्यांनी काय लिहिले आम्ही म्हणून, कॉंग्रॅट्स म्हणून आम्ही लिहिलेलो त्याच्यात फुलांनी. आणि खूप मजा होतं. असं फॅमिली आमचं आहे, सगळे आम्ही मिळून राहतो. तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असतं तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.